लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व समाजांचा मी उमेदवार आहे असं आज तरी चित्र दिसतं आहे. कारण सर्व समाजांनी मला पाठिंबा दिला. हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ख्रिश्चन बंधू असतील, बौद्ध बंधू असतील, सगळे त्या ठिकाणी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. कारण मी प्रामाणिकपणे मरेपर्यंत जोपर्यंत हे जिवंत आहे, हृदय चालू असेल तोपर्यंत मी लोकांची सेवा करत राहील. आणि तेही डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन जर पाहिलं तर मी स्वतः त्या ठिकाणी दिल्लीमध्ये फॉलोअप करणारा माणूस मी एक जबरदस्त आहे. कारण मला माहिती आहे फॉलोअप कसं करायचं. सगळे अधिकारी वगैरे दिल्लीत माझे सगळे ओळखीचे आहे आणि त्याचप्रमाणे या भागातील विकासाचे कामं किंवा लोकांचे कामं हे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करतो. कोणालाही त्रास न देता त्यांचे प्रत्येकाचे काम करेल. फोन रात्री 2 वाजता असो की 3 वाजता असो घेणार आणि त्यांचं काम त्याच वेळेस दुसऱ्या मिनटात मी करणार. ही जी माझी जी सिस्टीम पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी. आणि आता तर अधिक स्ट्रॉंगली त्या ठिकाणी हे सगळं करणार स्ट्रॉंगली की कोणालाही त्यांनी. कारण आता इतकं हे आत्तापर्यंत माझ्या इतक्या निवडणुका मी लढलो जिंकले तर तसं इतकं वातावरण नव्हतं. आज इतकं वातावरण आहे. तर मग त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील मला आणि ते मी पूर्ण करण्याचा दृष्टिकोन माझा रोज मी फिरतो त्याप्रमाणे मी नोंद करून घेतो की आता आपल्याला काय काय करायचं आहे. आणि तो एक आशीर्वाद आपल्या सर्व धर्मियांचा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे. या पक्षाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे हे आज दिसून आलं. आज काँग्रेस आमच्या बरोबर आहे, राष्ट्रवादी बरोबर आहे, संभाजी ब्रिगेड बरोबर आहे, लोमटे साहेबांचा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, त्याच्यानंतर परत समाजवादी पक्ष, हे सगळे पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि त्यामुळे मैदानात कोणी पण येऊ द्या, कोणी येऊ द्या, त्याला पाडणार म्हणजे पाडणार, साफ करणार म्हणजे साफ करणार. ते फक्त ह्या आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने ताकदीने. 10 आहे की तुमच्यासमोर यायला कोणी तयारच नाही. सध्या सगळे चाचपडत आहेत. काय कारण आहे? नाही असं नाही आहे, असं म्हणता येणार नाही आहे. आपण हे समजायचं की आपल्या विरोधात अजून कोणतरी गुप्त उमेदवार येत असेल तर गुप्त उमेदवार येत असेल तर तो कसा गेम खेळला. तर भारतीय जनता पार्टी येते, हे शिंदे गट आहे, हे काही करतील. आणि म्हणून माझं पूर्ण लक्ष त्यांच्या ॲक्टिव्हिटीकडे आहे की हे काय करतात म्हणून. आणि त्या ॲक्टिव्हिटी मी माझ्या जबरदस्त ताकदीने जनतेच्या आशीर्वादाने मी साफ करणार. मेरे साहेब, गेल्या अनेक दशकांच्या राजकारणात तुम्ही पहिल्यांदा ईदगाहमध्ये आला. नेटकरी तुमच्यावरती ऐकून घ्या. मी यांच्यासमोर सांगतो, मी 5 वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि मला ईदगाह कमिटीने मला निमंत्रित केलं. मला जे काही मुस्लिम बांधव जे मला सपोर्ट करत आहेत, जे माझा प्रचार करतात, त्यांनी सांगितलं साहब कैसा भी करके कल ईदगाह के लिए हमको ईद मुबारक करने के लिए आइए. मग त्यात काय वाईट आहे? त्याच्यात काय वाईट आहे?
मी याच्या आधी गेलो नव्हतो का? मी खासदार असताना सुद्धा गेलो आणि 5 वर्ष पालकमंत्री असताना तर मी गेलो. मग त्याने तुमचं काय पोट दुखतं? तुमचं पोट दुखायचं काही कारणच नाही ना. आणि म्हणून मग गेलो तर काय झालं? बरं आता मी असा माणूस आहे की 1990ला मी पहिला हिंदू आमदार झालो, परंतु मी 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये दंगल होऊ दिले नाही. वातावरण चांगलं ठेवलं, प्रोग्रेस झाला, सगळं खूप विकास झाला. आणि त्याच्यामध्ये जर आता परत अशा दंगली MIMच्यामुळे किंवा बाकीच्या सगळ्या बाकीच्या काही दुष्ट लोकांमुळे होतात, मग पुढे काय होणार आहे? लोक गरीब असतात, कोणी भाजी विकतं, कोणी डबल रोटी विकतं, कोणी काय करतात, हे सगळं उद्ध्वस्त होतात. आणि मग ते पुढे पोटात काय खातील? हे म्हणून त्या ठिकाणी जर आपण राज्यकर्ते असो तर आपण सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चाललं पाहिजे, ही भूमिका आहे. आणि सगळ्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. एकतेचा संदेश द्यायला तुम्ही गेले होते. एकतेचा संदेश नाही, संदेश द्यायला मी गेलो नाही आहे. मी काही भाषण नाही केलं तिथं. पण तुम्हाला निमंत्रित केलं तर मला गेलं पाहिजे ना. निमंत्रित केलं, पत्र दाखवू का तुला? पत्र दाखवू का? मग तू येऊन जाऊन तेच आपलं बोलतो, येऊन जाऊन तेच बोलतो. तुम्ही गळाभेट झाली आणि त्यावरून खूप नाही, तुला माहिती मी गळाभेट घेतली का? गळाभेट घेतली का? नाही घेतली. मी गळाभेट तो उमेदवार पडू लागला, मी त्या पडणाऱ्या उमेदवाराला गळाभेट का? त्यांच्या अगेन्स्टमध्ये सगळे मुस्लिम बांधव त्याच्या अगेन्स्टमध्ये, आणि त्याच्याबरोबर मी गेलो तर माझे मुस्लिम बांधव माझ्या बाजूला ते मला मतदान करतील का? हे राजकारणात तर डोकं लागलं पाहिजे. तुम्हाला आलिंगन मारलं, तुम्ही त्यांना गळाभेट घेतली? मी घेतलीच नाही, मी ढकलून दिली तिकडं. मी कशाला घेऊ त्याची गळाभेट? असं हात अंतर आमचे मित्र जे आहेत ते यावं खैर साहेब कशाला या? म्हणजे असं करून कधी मला ते तुमच्या मीडियाचा हा राग येतो. हटकून त्या ठिकाणी तुम्ही भांडण लावण्याचा प्रकार करतात, करू नये असं. पण आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तुमच्या या. आता दिसलं ना चंद्रकांत खैरे काय दिसलं ना. लोक म्हणतात ना खैरे काही पण करू शकतो, तसंही उदाहरण. धन्यवाद साहेब. राऊत साहेबांची बॅटिंग झाल्याच्या नंतर काय परिणाम पडू शकतो भाषणाच्या माध्यमातून? अरे बा, जबरदस्त. ती बॅटिंग तशीच होती की लोकांना ताकद मिळावी, कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, आणि त्यांनी तसं ती बॅटिंग केली. धन्यवाद आपल्या सर्वांना. तुमचं सगळ्यांचं माझ्याकडं लक्ष राहू द्या, आणि चांगल्या बहुमताने मला निवडून आणण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत पाठवा. तुमचा